राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येते। उद्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळाच्या दालनात सत्ताधाऱ्यांच्या बंद खोलीतील बैठकीत आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे। या अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा येणार का? हा फक्त एक कायदा नाही, हा मुद्दा आहे भावना, धर्म, राजकारण, सत्ता आणि विरोध यांचा। हा मुद्दा आहे ज्यावर सरकार टिकणार की अडखळणार आणि विरोधकांना पुन्हा उभं राहण्याची संधी मिळणार की नाही। एकीकडे महायुती सरकार हालचालींमध्ये आहे, तर दुसरीकडे विरोधक आक्रमक मूडमध्ये आहेत आणि सामान्य माणूस विचारतोय, खऱ्या प्रश्नांवर काय? शेतकरी, बेरोजगारी, महागाई यांचं काय? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। उद्यापासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। विधान भवनाच्या दारात गाड्यांची गर्दी, आमदारांची धावपळ, पत्रकारांचे कॅमेरे आणि आत राजकारणाची खरी स्क्रिप्ट सुरू असते। हे अधिवेशन फक्त बजेटपुरतं मर्यादित नाही, हे अधिवेशन म्हणजे सरकारची ताकद दाखवण्याची संधी आणि विरोधकांची कसोटी। सध्या महायुती सरकार सत्तेच्या खुर्चीवर मजबूत बसलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि सुनीत्रा पवार संख्याबळ सरकारकडे आहे। पण खरा प्रश्न आहे, जनतेचा विश्वास अजून टिकून आहे का? लव्ह जिहाद हा शब्दच मुळात वादग्रस्त आहे। काहींच्या मते हा धर्मांतरांसाठी रचलेला कट आहे, तर काहींच्या मते हा फक्त राजकीय अजेंडा आणि भीती निर्माण करण्याचं साधन आहे। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने मागणी होत आहे की लव्ह जिहाद विरोधी कडक कायदा करावा। उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये असे कायदे लागू झाले असून आता प्रश्न आहे, गुजरात नंतर महाराष्ट्र। सरकारकडून असे संकेत मिळत आहेत की या अधिवेशनात तरी या कायद्यावर चर्चा होऊ शकते। कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी कायदेतज्ञांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र अजून एकही अधिकृत विधेयक सादर झालेलं नाही आणि इथेच खरी सस्पेन्सची गोष्ट आहे। महायुती सरकार सध्या एका मोठ्या पेचात अडकलेलं आहे। एकीकडे हिंदुत्ववादी मतदारांचा दबाव, संघटनांची मागणी आणि कोर वोट बँक मजबूत ठेवण्याची गरज आहे, तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, बेरोजगारी, महागाई, शहरी अपघात आणि पायाभूत सुविधांच्या कामांबाबत प्रश्न आहेत। सरकारला माहीत आहे की भावनिक मुद्दे पटकन लोकांचं लक्ष वेधतात आणि अधिवेशनात असा मुद्दा आला की विरोधक बचावात्मक भूमिकेत जातात। त्यामुळे हा कायदा आणणं म्हणजे राजकीय अजेंडा सेट करणं ठरू शकतं। पण हा डाव सरकारसाठी फायदेशीर ठरेल की उलट बुमरँग होईल, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अधिवेशनाआधीची परंपरागत चहापान बैठक यावेळी वादाचं कारण ठरली। महाविकास आघाडीने या चहापानावर बहिष्कार टाकत स्पष्ट संदेश दिला की सरकार जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून पळ काढत आहे। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती हल्लाबोल केला। मुलुंडमधील मेट्रो मार्गीच्या कामादरम्यान झालेल्या अपघातावरून त्यांनी सरकारला जबाबदार धरलं। शहर असो वा ग्रामीण भाग, तुम्ही मला असा एक तरी जिल्हा दाखवा जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आहे, असं थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिलं। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पीक विम्याचा एकही रुपया मिळत नाही आणि शहरात तरुणांना रोजगार नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली। हा लव्ह जिहाद विरोधी कायदा आणणं कायदेशीरदृष्ट्या सोपं नाही। संविधानिक अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य आणि प्रेमविवाह यांच्यामध्ये हा मुद्दा अडकलेला आहे। जर कायदा खूप कठोर असेल तर न्यायालयात त्याला आव्हान दिलं जाणार आणि जर कायदा सौम्य असेल तर संघटना नाराज होणार। म्हणजे सरकार दोन्ही बाजूंनी अडचणीत आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल मोजून टाकावं लागत आहे। याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकालही महत्त्वाचे ठरतात। नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून विरोधकांना मोठा फटका बसला आहे। त्यामुळे विरोधक सध्या दबावात आहेत आणि अधिवेशनात त्यांची खरी परीक्षा होणार आहे। जर त्यांनी ठोस मुद्दे मांडले नाहीत तर सरकार अजून मजबूत होईल आणि विरोधकांची अडचण वाढेल। या सगळ्या राजकीय गदारोळात सामान्य माणूस मात्र वेगळाच प्रश्न विचारतो, लव्ह जिहाद कायदा येईल की नाही यावर चर्चा सुरू आहे, पण माझ्या शेतमालाला भाव कधी मिळणार, माझ्या मुलाला नोकरी कधी मिळणार, शहर आणि गाव सुरक्षित कधी होणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। राजकारण भावना पेटवते, पण पोटाची आग शांत होते का, हा खरा मुद्दा आहे। आता अधिवेशनात नेमकं काय घडणार याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। एक शक्यता अशी की हा कायदा मांडला जाईल आणि राज्यभर आंदोलन पेटतील। दुसरी शक्यता म्हणजे फक्त चर्चा होईल आणि अंतिम निर्णय पुढे ढकलला जाईल। तिसरी शक्यता अशी की विरोधक इतर मुद्द्यांवर सरकारला घेरतील आणि हा मुद्दा काही काळ मागे पडेल। मात्र एक गोष्ट नक्की आहे, हे अधिवेशन शांत राहणार नाही।
सूत्रांकडून मिळणारी माहिती सांगते की सरकारकडून हालचाली सुरू आहेत. बैठका होण्याची शक्यता आहे, पण अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. म्हणजे सध्या तरी होय आणि नाही यांच्यात अडकलेली सत्ता आपल्याला पाहायला मिळते. शेवटी प्रश्न एवढाच आहे की हा कायदा आला तर तो समाजाला एकत्र आणेल की अजून विभागेल? राजकारण भावनांवर चालावं की वास्तव प्रश्नांवर? अर्थसंकल्पीय अधिवेशन हे फक्त कायदे मंजूर करण्यासाठी नसतं, ते सरकारला आरसा दाखवण्याचं व्यासपीठ असतं. आता पाहायचं इतकंच आहे की या आरशात सरकार काय पाहतं आणि जनता काय लक्षात ठेवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.